श्री स्वामी समर्थ। गुरुपौर्णिमेला 56 वर्षानंतर जुळून आला दुर्लभ राजयोग। या काही राशींचे नशीब उजळणार, सोबतच मिळणार गुरुचा विशेष आशीर्वाद। त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरी केली जाते। गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा सर्वात मोठा सण मानला जातो। वर्ष 2026 मध्ये गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी आहे। यंदाची गुरुपौर्णिमा विशेष महत्त्वाची ठरणार आहे, कारण या दिवशी तब्बल 56 वर्षानंतर एक अत्यंत दुर्लभ राजयोग जुळून येत आहे। ज्योतिषीय गणनेनुसार या अद्भुत संयोगामुळे अनेक राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात। वैदिक पंचांगानुसार आषाढ पौर्णिमा तिथी 28 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6:18 सुरू होईल आणि ती समाप्त होणार आहे 29 जुलै रोजी रात्री 8:05। उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी साजरी केली जाईल। या दिवशी सत्यनारायण व्रत आणि गुरुपूजनाची अत्यंत उत्तम वेळ सकाळी 5:41 पासून ते 9:47 पर्यंत असेल। या शुभ काळात गुरूंचे पूजन, मंत्र जप आणि कथापाठ करणे अत्यंत फलदायी ठरेल। ज्योतिषीय विश्लेषणानुसार यंदा गुरुपौर्णिमेवर सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे शक्तिशाली बुधादित्य राजयोग तयार होत आहे। यासोबतच शश राजयोग आणि हंस राजयोग यांसारखे शुभ संयोग देखील प्रभावी राहतील। हे मोठे राजयोग एकाच वेळी एकत्र आल्यामुळे बौद्धिक क्षमता, करिअरमधील प्रगती आणि मानसन्मान यामध्ये जबरदस्त वाढ होण्याचे योग आहेत। गेल्या 56 वर्षात या पावन पर्वावर ग्रहांची अशी दुर्लभ स्थिती कधीच एकत्र आलेली नव्हती। प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला एक आदराचे महत्त्वाचे स्थान आहे, कारण गुरु हा तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक असतो। आई वडिलांनंतर गुरुच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम करतात। यामुळे हिंदू धर्मात गुरुला देवासमान स्थान आहे। दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी गुरुप्रती सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करतात। धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता, त्यामुळे हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो। गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्याच्या समाप्तीचे आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे, जो भगवान शिवाचा अत्यंत आवडता महिना मानला जातो। गुरुपौर्णिमेला दान, धर्म आणि स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते। चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे गुरुचा विशेष आशीर्वाद। परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ। सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास। मेष राशीच्या लोकांसाठी ही गुरुपौर्णिमा करिअर आणि व्यवसायात नवीन मार्ग उघडून देईल। बऱ्याच काळापासून रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील। केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ देखील या काळामध्ये प्राप्त होईल। कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व गुणाची मोठी प्रशंसा देखील होईल। सोबतच गुरुचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील मिळत आहेत। त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे। सोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे। हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे। त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील राहणार आहे। वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबतीत मजबूती घेऊन येणार आहे। व्यावसायिक प्रगतीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे। जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठा नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। त्याचबरोबर या काळामध्ये गुरुचा विशेष आशीर्वाद मिळत असल्याने हा काळ तुमच्या जीवनातील उत्तम काळ ठरणार आहे। त्याचबरोबर या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते। त्याचबरोबर या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण देखील राहणार आहे। त्यानंतर सिंह रास। सिंह राशीच्या जातकांच्या मानसन्मान आणि प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल। नोकरदार वर्ग असलेल्या लोकांना पदोन्नतीचे किंवा नवीन मोठ्या जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना
कुटुंबियांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळेल. सोबतच गुरुचा आशीर्वाद मिळत असल्याने या काळामध्ये मनासारख्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच कुटुंबियांचा पाठिंबा देखील प्राप्त होईल. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांना या काळामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये वेतनवृद्धीचे योग देखील बनत आहे. त्यासोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अधिक मुनाफा झालेला पाहायला मिळू शकतो. धनुराशीच्या जातकांचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर असेल. गुरु आणि सूर्याच्या विशेष प्रभावामुळे तुमच्या ज्ञानात देखील भर पडेल. समाजात तुमच्या कार्याची स्तुती होईल. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. सोबतच या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवताना दिसणार आहात. गुरुचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. तसेच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न देखील तुमचे या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही एखाद्या छोट्याशा सहलीला देखील जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यानंतर मकर राशीच्या जातकांसाठी या काळात अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. जुन्या गुंतवणुकीतूनही मोठा फायदा देखील मिळू शकतो. मानसिक शांतता आणि कौटुंबिक सहकार्यामुळे तुमची सर्व कामे सहजरित्या पूर्ण होतील. त्यासोबतच वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते. त्यामुळे कुटुंबात आनंदी आणि उत्साही वातावरण असेल. सोबतच या काळामध्ये बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये अधिक मुनाफा मिळू शकतो. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. त्यानंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दुर्लभ राजयोग आयुष्यात सुखसुविधा वाढवणारा ठरणार आहे. अडकलेले पैसे परत देखील मिळू शकतात. आई वडील आणि वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वादाने तुमची रखडलेली कामे पुन्हा मार्गाला लागतील. त्यासोबतच गुरुचा विशेष आशीर्वाद देखील मिळत असल्याने या काळामध्ये तुम्हाला चारही बाजूने लाभच लाभ प्राप्त होणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरण देखील राहणार आहे. वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदमय असेल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ आहे की गुरु ब्रह्मा आहेत, गुरु विष्णू आहेत, गुरु शंकर आहेत, गुरु परमब्रह्म आहेत. मी त्या सद्गुरूंना वंदन करतो. हा श्लोक आपल्याला स्पष्टपणे सांगतो की आपल्या जीवनात गुरु किती महत्त्वाचे आहेत. हिंदू धर्मात गुरूंना देवाचा दर्जा दिला जातो. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या आदराने साजरी केली जाते. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार महाभारताचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता आणि त्यांना पहिले गुरु देखील मानले जाते. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी 56 वर्षानंतर तयार होणाऱ्या योगामुळे मिळणार आहे लाभच लाभ. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.